बहुचर्चित अहिल्यानगर येथील मनपा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या घराला उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने एक प्रकारे संरक्षण देत कथित अतिक्रमणाच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. मनपा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी हत्या प्रकरण घडल्यानंतर अहिल्यानगर मधील नागरदेवळे ग्रामपंचायत यांनी आरोपींची घरे ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 2517 ही अतिक्रमणामध्ये आहेत. त्या संदर्भात संबंधित मिळकतदाराला 7 ऑगस्ट रोजी नोटीस बजावत ते बांधकाम पाडण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 53 अन्वये त्यावर प्रशासनाने कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव दिला. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याकूब मिया मिरज सय्यद यांनी याचिका दाखल केली. याचिकाकर्ते यांच्या वतीने ॲडव्होकेट अनघा पेडगावकर यांनी बाजू मांडली की बांधकामासाठी आवश्यक परवानग्या उपलब्ध असून नियमित कर भरला जातो आहे असा दावा न्यायालयात करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांची बाजूने मांडण्यात आलेल्या युक्तिवादाची दखल घेत न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी आणि आबासाहेब डी शिंदे यांच्या खंडपीठाने पुढील आदेश येईपर्यंत संबंधित मिळकतीवर बांधकामासह कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून पुढील सुनावणी ही 8 सप्टेंबर 2026 रोजी होणार असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे नागरदेवळे ग्रामपंचायतच्या प्रस्थापित अतिक्रमण कारवाईला तुर्तास ब्रेक लागलेला आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रोहित गवळी, अहिल्यानगर.